तुमच्या जीवावे बर का वाघाडी कर तुमच्या जीवावे आणि आता पस्तोर मला जे काय केलंय मोठं तुम्हीच केलंय हे हात जोडून यायचे बरं सध्या आणि हे पुन्हा एकदा झालं कुठे येते वाघाडी परतूर मध्ये येते का बर काय द्यायचा प्रश्न काय तुम्हाला एकाला प्रश्न सांगता येईना मग त्याच्यामुळे असं अवघड होतंय की टाइम निघून गेला की प्रेम संपत आहे सगळं संपत आहे पण ह्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे या 10 दिवसाच्या प्रेमाच्या हात जोडण्यामध्ये या गोड बोलण्यामध्ये आपण एवढं फसून जातो की खरं काय आपल्याला नंतर कळतंय जसं याच्यात आहे का तसं संसारामध्ये बी बघा दोघा जणांचे असे भांडणं झाले आणि आता एकमेकाला बोलत नाहीत भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर 7 दिवस जमलं ना वाघाडी सप्ताह चालू होता 7 दिवस जमलं पण काल्याच कीर्तन झाले आलीन पंचायत खाण्याची कारण सप्ताहामध्ये चालू झालं की किती भांडणं हो द्या कारण महिला मंडळाला एकच वाक्य हा किती बोला गिळायला तर घरी येताना ते म्हणतात जाय पंक्ती चांगली आहे तिकडं पण काला झाल्यावर मात्र पंचायत येते काला झाला आणि काला झाल्याच्या नंतर ते मंदिरात बसलं बाळू मामाची आणि मंदिरात बसल्याच्या नंतर मी दर्शनाला गेलो म्हणलं काय झालं दादा तुमचा चेहरा लय हसरा दिसतोय आज लय चेहरा पडलेला काय सांगावं म्हणला माऊली महाराज 8 दिवस झालं बायकोचे मै भांडणं झाली बोला ना म्हणला राव एवढं कुठं असतंय म्हणलं एक काम करा तुम्ही बोला तुम्ही माफी मागा तुम्ही सॉरी म्हणा ते म्हणला तेवढं तर अवघड व्हाले प्रत्येक वेळेस मीच माफी मागतो म्हणून आखे वाघाडी म्हणाले बैला तर तू यात काहीच फरक नाही त्यामुळे अख्खं गाव मला नाव ठेवायला आता काय मी माफी मागत नसतो म्हणलं मग काहीतरी बोला म्हणला ते बोलण्याचं तर पंचायतच राहिली म्हणला मी घरी गेलं की मला बोलतच नाही ती पण पोराची तब्येत मात्र 2 किलो कमी झाली म्हणलं भांडणं तुमची पोराची काऊन कमी झाली ते म्हणला अवघड आहे मी घरी गेलं ती काय म्हणती पिंट्या बाक्कर गिळायची असली तर दोडी ठुली पिंट्या म्हणते मी तर आताच खाल्लो मग तिकडे मी त्याला म्हण मग येते म्हणते पप्पा तुम्हाला जेवण करायचं असलं तर दुडीत भाकर ठुली ते म्हणताय मी वाटर फाट्याहून जेवण आलो ती म्हणते बघते बाहेर कौरक गिळीत 1 दिवस झालं 2 दिवस झालं हे म्हणला बोलता म्हणलं एक काम करा वारकऱ्याला आवडतंय पंढरपूर आणि माता माऊलीला आवडतं आपलं माहेर लय आवडतं तुम्ही माहेरची एखादी गोष्ट ते म्हणला आम्हाला काय माहिती तुम्हालाच महाराज लोकाला सगळं माहिती असते हे बी आम्हालाच का काय विचारते म्हणून सांगता येत नाही म्हणलं मग एक काम करा घरी गेल्याच्या नंतर फक्त एवढं म्हणायचं पिंट्या तो मामा भेटला होता परतूर मध्ये तुम्हाला परतूरचा बाजार आहे ना तो मामा भेटला होता परतूर मध्ये एवढंच म्हणायचं म्हणलं गप बसायचं हे गेला आणि घरी गेल्याच्या नंतर मग ते आलं पोरगन ते म्हणला पिंट्या तो मामा भेटला होता आज परतूर मध्ये ही साहेब पकड लागते म्हणले मामा भाऊ कशाला आला असं म्हणली पिंट्या जाऊन विचार ना कशाला आलता हे आलं ते म्हणलं पप्पा मामा परतूर मध्ये कशाला आलता ते म्हणला काय माहित कशाला आलता पण दवाखान्याच्या पुढे दिसू लागलो ते म्हणले मामा भावाला काय झालं असं ते म्हणले जाऊन विचार ना काय झालं ते म्हणला पप्पा मामाच काय दुखू लागलं ते म्हणला काय दुखू लागलं काय माहित पण डॉक्टरनं आयसीयू मध्ये टाकलं होतं आणि डॉक्टर मला एक तर जाण्याला जाऊ द्या नाही तर जाऊ द्या संभाजीनगरला काय अवघड दिसायला म्हणला लय सलाईनी हे दिले होते मग तर हिचे डोळेच गरगर फिरले ती म्हणली माझ्या भावाला काय झालं असं म्हणली जाऊन विचार ना कोणता होता कारण 2-3 होते हिचा माधव्यात लय जीव दिवाळीला नेत होता ना माधव्यात लय जीव हे आलं म्हणला पप्पा कोणता मामा होता लहाना होता मोठा होता माधवा होता ते मला हे बघ पिंट्या आता पस्तूर मी तुला काय म्हणलं नाही आता जर माझ्या पुढं आला तुला उचलून वाकडीच्या धरणाचा टाइम मला ज्याला विचारायचं त्यानं माझ्या पुढं याचं आता आली पंचायत मग आता पंचायत आली मग ती म्हणली पिंट्या हे दर 5 रुपये जा बिस्किटचा पुडा खाला पिंट्या गेला बाहेर मग ही आली म्हणली होय व असंच असतंय मला माहिती आहे ना ती म्हणली होय वा त्या मला काय आहे का माणसाला घालून पाडूनच बसकन खेसकन बोला जा असंच असतंय थांब जर तू मला 9 महिन्यातच असं वाटायला आता मी तरी काय करा माया पुढे 2-3 तरी असे असते बायको दिसल्या दगड घेऊन ते लय अवघड आहे महाराज 9 महिन्यात कदर आल्यासारखा झालाय मला ती म्हणली कवा माणसाला घालून पाडूनच बोला जा ते म्हणला 8 दिवस झाला म्हणला मग हाल काय झाली अरे बोला ना झालीस तू ते म्हणली तुम्हाला माहितीये का तुम्हाला जरी नाही बोलले तर मला का पंक्ती जीव वाटू लागलं का मला बाप्पा बुंदीचं टोपलं वापस जाऊ दिलं नाही कोण आ शेजारच्या सरू काकू पशी बसायची ती निबर होती म्हणून तिला म्हणायची सरू काकू लय निबर बोलायला भातान तिला घ्यायची तुला बी पळी भर टाकायची तू गचा आगच खाचीन मी निसता बघायचो रे आणि तू म्हणती सप्त्याच्या आधी तो वजन मोपलं 61 किलो होती आता 75 किलो झाली म्हणे की तुला खाऊ वाटलं नाही
कारण होतंय सप्त्यामध्ये सगळ्या गावाचं वजन मोपायचं, सप्ताह झाले एकदा मोपायचं. आणि लोक म्हणते सप्ताह करण्यात मजा नाही, यार लय मजा आहे. लय मजा आहे. फक्त कसं आहे, फक्त खाण्यावर सप्ताह ना खाण्यावर. भजन केलं तर मजा आहे. बरं विठाला म्हणजे कवा माणसाला असं बोलावा, एवढा उन्हाचा पार आहे, माणसाला पत्राच्या घरात बसू वाटत. पण दुपारी तुमच्यासाठी चिवडा केलाय, आता फेकून देऊ का? ते म्हणते चिवडा केलाय मला नाही द्याला. ते म्हणजे कोणासाठी केलाय? तुमच्यासाठी केलाय. मग चिवड्यात टोपलं घेऊन आलं आणि ते खाऊ लागलं. खाता खाता त्याला म्हणली होय व सांगा ना कोणता भाऊ होता? त्या म्हणला कोणताच नव्हता, फक्त बोलूच तर होता. भाऊच नव्हता, भाऊच नव्हता. आता खरं सांगा, 8 दिवसाचं भांडण पण एका शब्दामुळे मिटलं का नाही? तसं संसारामध्ये दुःखच आहे, पण थोडं सुखाचं वाटलं की आपण देवाला परमार्थातलं सुख मात्र विसरून जातो. सुख पाहता दुःख पर्वता एवढे. म्हणून एक विचार करायचा, देवाकडे गेल्याच्या नंतर संसारासाठी काय मागू नका. फक्त देवाकडे गेल्याच्या नंतर एकच मागा, देवा मला द्यायचंच काय असेल ना, माझ्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे, पण या ज्ञानामध्ये भक्तीमध्ये जर प्रेम नसल तर हे भक्तीही नको न ज्ञानही नको. द्यायचं तर काय दे, अभंगाचं प्रथम. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख. देवा द्यायचंच असेल तर मला प्रेम दे, कारण प्रेमामध्ये खूप ताकद आहे बघा. प्रेमामध्ये ताकद किती सांगू का? सध्या वातावरण चालू आहे, मला त्या विषयावर बोलायचं नाही, पण सध्या वातावरण चालू आहे. खरं सांगा, जे ते प्रेमान बोलायला का नाही? तुम्ही येत म्हणून आहे बरं काय. तसंच संसारामध्ये थोड्या गोड बोलण्याला आपण फसून जातो आणि मग मात्र आयुष्यभर त्याचं दुःख भोगत राहतो. कारण माणसापेक्षा आज समाजात पैसा प्यारा आहे, माणूस प्यार नाही. कारण आता असं झालंय, दोघा जणांची भांडणं झाली आणि भांडणं झाल्याच्या नंतर महाराजाचेच म्हणावं, महाराजाचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्याच्या नंतर शेजारी आला आणि भांडण सोडवायला. ते म्हणला काय लोकाला कीर्तन सांगता, कथा सांगता, घरी तुम्ही भांडणं करता, काय तुमचा उपयोग आहे कीर्तन हे करून? मी म्हणला अहो काहीच नाही, एक तर माणूस आज जरा कीर्तन जवळ होतं म्हणून लवकर आलो आणि हिचं भांडण चालू झालं. असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली हे बघा मी काहीच म्हणले नाही, पण आतापर्यंत जसं लग्न झालंय तसं याची मी कशाचीच कानकोंडी नाही. हे शब्द पक्का असतो बर काय. मी यायची अजून कशाची कानकोंडी नाही. अजून काय करावं लागेल तेव्हा हे कानकोंड्या होत्या. हे शब्दच लय बेकार आहे, कारण हे कशाची नाही. आणि या साडीचं तर एवढं अवघड आहे, किती बी घ्याव द्या, किती बी घ्याव द्या, पण कमीच पडणार. किती बी घ्याव द्या, ते कमी पडल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एक लय अवघड, एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्या आणि हलकी साडी पाहुण्याला काहीच म्हणणार नाही, पण नवऱ्या संग जावा त्याचा मात्र पिटारनाच पाडा, कारण आल्याला अनुभव आहे. एवढा अवघड. एकदा आम्ही गेलो सासरवाडीला आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर आई सोबत होती आणि आई सोबत असल्याच्या नंतर आईला साडी नेसवली माझ्या सासूनं. साडी नेसवली आईला आणि घरी आल्याच्या नंतर आईनं चांगलं बोलायला सोडून दिलं आणि भांडे दनापड चालू केली. म्या म्हणलं इकडे बिघडत असते, पण आईला काय झालं आता? म्या म्हणलं आई काय झालं एवढे भांडे आढळायला? काय म्हणली पहिली वेळेस तुझ्या सासरवाडीत गेली, मला साडी नेशी नाही चिरगुट नेशील. कारण साडीचा लय मान, काय नेशील? चिरगुट नेशील.
मी म्हणला अरे कसं का असं ना त्याच्या परिस्थितीनुसार प्रेमानं जेवढं घातलं आपण तेवढं ऍडजस्ट करावं. आज वाघडीला कीर्तने म्हणलं 11,000 देणार आहे, जाऊ दे म्हणलं काय पैसे द्यायचे तर, पण तुला चांगली साडी घेऊ परतुरून. ते म्हणली त्याचं नाही, पण मला हे चिरगुट नेशील, मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि योगानं मेवणी मला भेटायला आली. मेवणीला माझी आहे ना तेच चिरगुट नेशील, चिरगुट मेवणीच्या गावाला गेलं. मेवणीच्या गावाला जसं चिरगुट गेलं, मेवणीनं सासूला फोन केला आणि सासूचा फोन पुन्हा घरी आला. आणि घरच्या बोलणे काजी नावा गेली होती माई कोण बहीण, आणि नेसून चिरगुट नेशील म्हणे चिरगुट. मग योगायोगानं असं झालं, माझी बहीण गेली मेवणीच्या घरी लग्नाला. मेवणी तेच चिरगुट बहिणी नेशील. आणि तेच चिरगुट जसं बहिणीला आलं ते बहिणीचा फोन मला आला. अरे तू चढ जळाला का म्हणे, तुला का लय 10 बहिणी आहेत का, एकच गेले होते हौसा नवसानं, भावाची मेवणी आहे म्हणून चिरगुट नेशील मला चिरगुट. मला या चिरगुटाचं कायच करावा. आमच्या भाच्याचा वाढदिवस आम्ही जोडीने गेलो. आमच्या बहिणीने ते चिरगुट त्याला नेशील. ते चिरगुट घरी रिकामा नाही आलं, ते मला येताना लुचित आलं. तुमच्या बहिणीच्या घरी का चढ जळाला का, लय 15 एकरवाला बघून गेलता, चिरगुट नेशील चिरगुट नेशील. मला गिर टाकायचा कळना, चिरगुट नेशील चिरगुट नेशील. जसं घरी आलो मी पहिलं ते चिरगुट घेतलं, डुकरं राखायला रानात लावलं, म्हणलं चिरगुटच नको हे. आता खरं सांगा, एका 300 रुपयाच्या साडीमुळं किती अपमान हे. याच्यात प्रेम आहे का? अहो नातं प्रेम राहिलं नाही. म्हणून तर महाराज जिल्हा परिषद शाळेमध्ये एक प्रार्थना शिकवतात बघा ह्या लेकरायला. तुम्ही जिल्हा परिषद मध्येच आहेत ना, यायला एक प्रार्थना शिकवतात काय, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, मानसाने मानसासी मानसा समवागणे. पण महाराज आज माणसामध्ये प्रेम राहिलं नाही, प्रेम राहिलं नाही, एकमेकाविषयी निस्ता द्वेष राहिलाय. पण एक सांगू का, साधू संत तर म्हणतात फक्त प्रेमाची मागणी, कारण महाराज म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून ते म्हणतात ना, सबसवची प्रेम सगाई, सबसवची प्रेम सगाई, प्रेम सगाई, प्रेम सगाई, प्रेम सगाई, प्रेम सगाई, प्रेम सगाई, प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा, दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन खाई सब सेवासी प्रेम सगाई, सब सेवासी प्रेम सगाई, प्रेम सगाई, सब सेवासी. दुर्योधन का मेवा त्याग्यो. पण आता मात्र 11 वाजले बरं, बघता बघता 11 वाजले. ठरलेल्या नियोजनात संपलं बरं. आता कसं करायचं, सोडायचं चल द्यायचं. मला वाटायला 11 वाजले आणि जागरात दिवस आहे, बस करावं नाही का चल द्यायचं. कोणाकोणाची इच्छा आहे कीर्तन संपाव, वा अजून 10 मिनिटं चलू द्यावं. कोणाकोणाची इच्छा आहे, काय करायचं कर बरं. उगच काय आता लयच अवघड झालं. असंच अवघड आहे बघा. तुम्ही कीर्तनाला आल्यावर लक्ष देऊन कीर्तन ऐकत नाहीत, आणि मग जे घरी बसलेले असतात का ते तुम्हाला म्हणतात कुठे गेलते. आपण म्हणा बाळमामाच्या मंदिराकड. कोणते महाराज होते? माऊली महाराज धामणगावचे. कोणता अभंग होता?
हा माझा मी इकडे नारळाकडेच बसलो होतो. काय मेळ लागला नाही. मग असं लक्ष देऊन नाही ऐकलं की मग असं होतंय. मला माहिती आहे ना, तुम्हाला जरी असं चलू दिलं आणि तुम्हाला एक बी वाजला तर बाबा यायला कटाळा येणार नाही. पण यायला फक्त म्हणावं माझे संत असं म्हणतात. चटकदर आल्यावर कोणते संत काय म्हणतात आम्हाला माहिती. कारण लोकाला लय अवघड झाले. लटिके ते रुचे साच कोणाशी नापचे, विनोदाची कथा गोड वाटे. पण एक सांगू का, विनोद सांगून 2 तास तुमचं पोट दुखुस तर हसवण्याची कॅपॅसिटी आहे बरं. पण विनोद सांगून नुसतं तुम्हाला मनोरंजन करून तुमच्या गावातून पैसे घेऊन नाही जायचे मला. कारण गावात आल्याच्या नंतर मंदिर एवढं लखलखात पाहिलं ना तर कोणालाही वाटतं इथं आल्याच्या नंतर, या बाळूमामाच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर खरंच मामा इथं असतील. आणि मामाला आपण बोलत राहावं. फक्त मला एक उणीव वाटली बघा, एकच थोडीशी उणीव वाटली. मंदिर एवढं सुंदर बांधलं तुम्ही, मूर्ती एवढी सुंदर बसवली, पण ती मूर्ती बोलत नाही. एवढं मात्र उणीव वाटली. पण कारण एक सांगू का, जर अंतकरणापासून एकदा मामाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघा, मामा सुद्धा तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. फक्त तेवढं प्रेमानं पाहिजे, तेवढ्या प्रेमानं तुम्ही बोला. कारण आजही तुम्हाला तेवढा आनंद घेता येईल. कारण माणसं आनंद शोधण्यासाठी आज प्रत्येकाला आनंद सुख वासा वाटतं. पण आनंद कधी माहितीये का, या बाळूमामाच्या सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर आनंद आहे. माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आल्याच्या नंतर आनंद आहे. आणि प्रत्येकानं एकदा म्हटलं पाहिजे काय, मेरे घर के आगे बाळू मामा तेरा मंदिर बन जाए, जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. कारण आपल्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे तो आनंद कसा आहे. वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली. आली आली हो बाळू मामाची पालखी, आली आली हो बाळू मामाची पालखी, आली आली हो माझ्या मामाची पालखी, आली आली हो माझ्या मामाची पालखी. वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली, वाजली वाजली कशी हलकी वाजली. आणि ज्या वेळेस या पालखीमध्ये नाचत नाचत बाळू मामाकडे गेलात ना, मामाला एकच मागा देवा, द्यायचं असेल ना तर काय दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान देवा, द्यायचं तर प्रेम दे. कितीही ज्ञान आहे, कितीही भक्ती आहे, पण त्या ज्ञानामध्ये त्या भक्तीमध्ये जर प्रेम नसल ते ज्ञानही उपयोगाचं नाही आणि ती भक्ती सुद्धा उपयोगाची नाही. जर ज्ञान असून भक्ती असून अंतकरणामध्ये जर अहंकार असेल ना तर महाराज म्हणतात ते ज्ञान कसं आहे. एखाद्या विधवा स्त्रीनं शृंगार करावा, तिच्या शृंगाराला जशी किंमत राहत नाही, महाराज म्हणतात तसं त्या ज्ञानाला काही किंमत नाही. रांडवेने देवी शृंगार पै केला, प्रेमाविना झाला ज्ञानी तैसा. मग काय पाहिजे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. विठोबा रखुमाई हो देवापेक्षा तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तो ऐक ना ग बाई, आन राम नाम घेई, मेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही, मेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही, तुझ्या संगती काहीच येणार नाही. तुला वाटत घरदार हे इथेच राहणार सार, मेल्यावरती तुला नेणार वाघाडीच्या बाहेर, मेल्यावरती तुला नेणार गावाच्या बाहेर. घे
हरिनाम घे माया सारी सोडून दे. तुला वाटत पैसा का इथेच राहणार बर का, मेल्यावरती तुझ्या संगती माती पायत बरका, मेल्यावरती तुझ्या संगती माती पायत बरका. हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. नाग बाई अन राम नाम घेई, मेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही, मेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही. भगवंताचं नामस्मरण शिवाय आपले शुभत्वरे काही येत नाही बरं. म्हणून त्या देवाकडे गेल्याच्या नंतर सुद्धा एकच म्हणाव, देवा द्यायचंच असेल ना तर अशी बुद्धी दे रात्रंदिवस तुझं भजन घडावं, कारण देणारा तोच आहे आणि नेणारा सुद्धा तोच आहे. म्हणून तर म्हणतात ना, देने वाला कौन है लेने वाला कौन है, देने वाला कौन है खोने वाला कौन है, देने पे आया तो इतना देता है कि छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेने को आया तो इतना लेता है हाथ की चमड़ी भी उतार लेता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 2-2 कीर्तन भी देता है, लेकिन लेने को आया तो इतना लेता है 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. महाराज घरी बोमलत बसता है, महाराज को कोई कुतरा नहीं विचारता. देने को आया तो इतना देता है, 1-1 साल में 40-40 विद्यार्थी देता है, लेकिन लेने को आया तो इतना लेता है 10 ही रखता है. देने को आया तो इतना देता है, 21 साल में बीबी देता है, लेकिन लेने को आया तो इतना लेता है. अचानक बायको को अटैक आए के बायको मर जाती है, अनहा मसुबा रिकामा रहता है. त्याच्यामुळं देणाराही तो आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा तो आहे. म्हणून प्रत्येकासोबत प्रेमानं बोला, प्रेमानं राहा आणि प्रेमानं जगा. कारण प्रेम हे एवढं महत्वाचं आहे महाराज, कारण या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे. एकदा उद्धवजीनं विचारलं विठ्ठल महाराज, उद्धवजीनं विचारलं गोपिकाला, का रे गोपिकांनो एवढं त्या कृष्णावरती प्रेम करता, काय देतो तुम्हाला कृष्ण? त्यावेळेस त्या गोपिकाचं उत्तर आहे का, मोहन से दिल क्यों लगाया है, ए मैं जानो या जाने, हर बात निराली है उसकी, हर बात में है एक तेरापन, तेरे पे दिल क्यों लगाया है, ए मैं जानो या जाने. 12 वर्षापासून तुम्ही सप्ताह करतात, अनेक अडचणी आली असत्या तुम्हाला, अनेक लोकांना विचारलं असतं का हो एवढा खर्च करता, एवढा पैसा खर्च करता, काय भेटतं तुम्हाला भास्कर महाराज? तुम्हाला त्यावेळेस तुम्ही सांगितलं असन, महाराज हा खर्च करून आम्हाला काय भेटतं का नाही आम्हाला माहिती नाही, पण बाळूमामाची सेवा करून आम्हाला समाधान मात्र भेटतं, त्यामुळे हे कार्य करतो. आणि एक सांगू का, हे कार्य केल्याच्या नंतर अनेक तुम्हाला अडचणी येणार आहेत बरं, अनेक अडचणी येतात. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतेच. अनेक अडचणी येतात, कारण देवाच्या दरबारात न्यायच तसा आहे बघा. जनाबाईनं ज्यावेळेस देवाला बोलवावं, कशामुळे बोलवावं? देवाची आठवण झाली म्हणून. देवानं यावं आणि आपले अलंकार तिथंच ठेवावं. चोरी चाळ कोणावर घालावं? जनाबाईवर. पण जनाबाईचा अधिकार दाखवून द्यायचा होता, म्हणून महाराज जनाबाईवरती चोरी चाळ. ओव्या गावून स्वरात दास जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, आसा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी लोक मजला देती सुळावर. पण ज्या वेळेस गावातले लोकांना सुळावर देण्यासाठी माझ्या जनाबाईला आणलं ना, त्या सुळाचं पाणी होऊन जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा पुढे उभा राहिला
आणि सांगतात त्या गावकऱ्याला, हे गावकऱ्या हो, माझ्या जनीला काय सुलावर देतात? माझी जनी चोर नाही, खरा चोर तर मी आहे. खरा चोर मी आहे. त्या जनीचे चित्त चोरले म्हणून माझ्या जनीला नाही सुधलं, माझ्या जनाला नाही कळालं. म्हणून तर महाराज, भगवंतानं आपल्याला कितीही त्रास देऊ द्या, त्या त्रासातून मुक्त करणारा देव तोच आहे बघा. म्हणून किती संकट येऊ द्या, ए मत कहो खुदा से मेरी मुश्किल बड़ी है, उन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. त्या संकटाला मात्र सांगा माझा देव खूप मोठा आहे. आणि खरं सांगू का, आपण देवाला जर मानलं, त्या देवावरती विश्वास ठेवला ना, आपलं केवढंही संकट असू द्या, त्या संकटातून पार करण्याची ताकद मात्र देव देतो बरं. आणि चांगल्याच माणसाला देव त्रास देतो. म्हणून तर जनाबाई सुद्धा म्हणतात ना, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कारण या देवाच्या दरबारात, कारण ज्याच्या घरी जातो त्यांचं दही दूध लोणी सांडून येतो, वारकऱ्यात जातो भजन करतो त्यांच्या सोबत भांडण करून येतो. म्हणून आपल्याला कितीही त्रास झाला तर एकच म्हणावं, देवा काय त्रास द्यायचा तर दे, पण या त्रासातून सुद्धा वाचवणारा तूच आहे बरं. जसं महाराज आपल्याला त्रासातून वाचवणारा देव आहे, तसं त्या देवावरती आपला विश्वास पाहिजे. जर विश्वास असेल तर, नाही तर माणसाला नाथ महाराज तर म्हणतात ना, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था फुले वाचा शिनवू नये. कारण आपल्या जर देवावरती विश्वास नसेल तर त्या लोकांपुढे जास्त डोकंही लावू नये. कारण काय काय माणसाला सांगितलं ना महाराज, विश्वास बसत नाही बाप्पा, अरे माय बाप्पाचं नाही ऐकलं तर पुढच्या जन्मात माणूस बहिर होतय, नाही विश्वास बसत. माझ्या मनाचं सांगत नाही, काकड्यात म्हणतात माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, आणि मग बहिरा झालो नरदी येता. साधू संताची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा मग माणूस. ज्या वेळेस आपण साधू संताची देवाची निंदा करून, मग देव दोन फ्यूज काढून घेतो. बरं विठ्ठल महाराज दोन फ्यूज कशी काढून घेतो, लय अवघड आहे ते, एवढं अवघड आहे. कारण आता मला थोडस वजन पडन, आता प्रत्येक महाराज गाड्या घेऊन येते, आता आपण बसनं गेलो बाबा वजन पडत नाही, त्यामुळं किरायाची का होईना आणावं लागते. आणि एवढं अवघड झालंय आता हे बसचं, कारण यायला झालं फुकट आणि आपल्याला भेटत नाही जागा. एकदा असंच मला आमच्या भावाची बायको म्हणली, होय व महाराज, मी म्हणलं काय? पान म्हणे तिकीट तुम्ही काढता, पण हा पा मला आहे आणि फुल तिकीट तुम्हाला आहे. मी म्हणलं सरकार लय हुशार आहे, ज्याला फुल दिमाग असतो त्याला फुल तिकीट असते, ज्याला हाफ दिमाग असतो त्याला हाफ तिकीट असते, आणि ज्याला टकुरत नाही तिकीटच नाही. सरकार लय हुशार आहे म्हणलं. कारण ज्याचं त्याचं. पण बसनं प्रवास मी कशामुळे बंद केला माहितीये का? एकदा मी बसमध्ये जाऊ लागलो बाबा, आणि मला जागा नाही भेटली, म्हणून मी ड्रायव्हरच्या पाठीमाग उभा राहिलो. पण ते ड्रायव्हर एवढा निबर होता, असा निबर, त्याला गुटक्याचा लय नाद, गुटखा खाचा. त्यानं गुटखा खाल्ला, गाडी चालवायला बसला, आणि मला बोलायचा लय नाद. त्याला महाराज दिसला की लय बोलणार. काय काय माणसं लय निबर असतात बोलायला. मी गाडीच्या त्या पाठीमागं थांबलो आपली पिशवी घेऊन, मला ते बोललं, कुठं डॉक्टर? मी म्हणलं वा गाडीला कीर्तन आहे. कुठं भेटत कीर्तनाचं? मला भेटतेच पोटा पाण्यापुरती आपल्या घरी जाऊस तर. बरोबर. आणि केव्हापासून कीर्तन करता? मी म्हणलं 2-3 वर्ष झाले करतो. बरं बरं चाललंय की म्हणलं, हो बरं चाललंय. गाडीतून उतरलो आणि गावात आलो. गावात आलं की मला एक जणांनी विचारलं, महाराज काय विमल आणू का गुटखा आणू? मी म्हणलं मी काहीच खात नाही. कशाला लबाड बोलतात मला, धोतरावूनच कळायला ना, कारण पिचकारे मारोमार मग धोतर लाल केलं त्यानं. एवढं अवघड आहे. तेव्हापासून म्हणलं हे की बसणं जाणंच अवघड झालंय. आणि पुन्हा एक अनुभव आला, बसणं गेलो, गावाच्या फाट्या उतरलो. गावाच्या फाट्या उतरलो, कार्यकर्त्याला फोन केला, म्हणलं दादा अहो तुमच्या गावच्या फाट्यावर आलो, मला कोणतरी न्यायला या. कार्यकर्त्यानं असं एक पोरग पाठवलं मला न्यायला, त्याचे दोन्ही फ्यूज गेलेले होते.